नमस्कार, आप देख रहे हैं यूटी सोशल न्यूज। नवी मुंबई के नेरूठ इलाके से एक चिंताजनक घटना सामने आई है, जहां सड़क पर फैले कथित विद्युत प्रवाह की चपेट में आने से बाइक सवार दो युवतियां अचानक सड़क पर गिर पड़ीं। घटना के बाद इलाके में अफरा तफरी मच गई। सूचना मिलते ही नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल मौके पर पहुंची और अधिकारियों के साथ घटनास्थल का निरीक्षण कर हालात का जायजा लिया। नवी मुंबई के नेरूठ क्षेत्र में उस समय हड़कंप मच गया, जब बाइक से जा रही दो युवतियां अचानक सड़क पर गिर गईं। प्रारंभिक जानकारी के अनुसार, सड़क पर फैले कथित विद्युत प्रवाह की चपेट में आने से दोनों को करंट लगा। हादसे के तुरंत बाद स्थानीय लोग मौके पर पहुंचे और दोनों युवतियों को सुरक्षित स्थान पर पहुंचाकर मदद की। घटना की जानकारी मिलते ही नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल घटनास्थल पर पहुंचीं। उन्होंने संबंधित अधिकारियों के साथ पूरे इलाके का निरीक्षण किया और राहत एवं बचाव कार्यों की जानकारी ली। महापौर ने अधिकारियों को मामले की गंभीरता से जांच करने और भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने के लिए आवश्यक सुरक्षा उपाय सुनिश्चित करने के निर्देश दिए। हादसे के बाद नवी मुंबई महानगर पालिका की आपातकालीन टीम, विद्युत विभाग के अधिकारी और अन्य संबंधित विभागों के कर्मचारी मौके पर पहुंचे। फिलहाल करंट लगने के वास्तविक कारणों की जांच जारी है। प्रशासन ने क्षेत्र को सुरक्षित बनाने के लिए आवश्यक कदम उठाने शुरू कर दिए हैं और लोगों से भी सावधानी बरतने की अपील की है। फिलहाल दोनों युवतियों की स्थिति को लेकर विस्तृत जानकारी का इंतजार है। प्रशासन का कहना है कि जांच रिपोर्ट आने के बाद आवश्यक कार्रवाई की जाएगी। इस घटना ने सार्वजनिक स्थानों पर विद्युत सुरक्षा व्यवस्था को लेकर कई सवाल खड़े कर दिए हैं। नक्कीच आज इथं एक दुर्दैवी घटना घडली असं आपण बोलू शकतो। दोन मुली कॉलेजवरून येत असताना इथं ओपन वायरवर त्यांचा पाय पडून त्यांना शॉक लागलेला आहे। नशिबाने त्या सुखरूप आहेत, त्यांना जास्त इजा झालेली नाहीये, पण शॉक नंतर आता 24 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि आपल्या पालिकेच्या 40 मध्ये त्यांना आता शिफ्ट करण्यात येणार आहे। नक्कीच अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडायला नकोत। आम्ही MSCB असो किंवा इतर प्राधिकरण त्यांच्या माध्यमातून हे चूक झाली असेल तर त्यांना त्याविषयी जाब विचारणं आणि त्यांच्या जिथं जिथं असे कनेक्शन असतील ते चेक करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात येणार। सध्या त्यांना इथूनच जवळ DY पाटील हॉस्पिटल आहे तर ते तिथं ऍडमिट केलेलं, पण त्यांचं ICU इलेक्ट्रिक काहीतरी इश्यू आहे म्हणून आपण त्यांना आपल्या 40 NMC जे आहे तिथं शिफ्ट करतोय आणि ICU मध्ये 24 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। त्या शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलतायत, पण एक 24 तास ऑब्झर्वेशन नंतरच ते डॉक्टर सांगतात की त्यांची कंडिशन समजेल आपल्याला। नक्कीच आपण भूमिगत लाईन करताना त्या योग्य पद्धतीने कराव्यात। बऱ्याच वेळा ह्या परत खोदून ज्या वायरी काढल्या जातात त्या कुठेतरी खोदताना तुटतात आणि मग नंतर त्यांना नुसतं टेप लावून तसंच ठेवलं जातं। पावसाळ्यात जेव्हा एक तर रस्त्याचं काम आपण चांगलं केलेलं असतं ते खोदल्यानंतर ते प्रॉपर रिपेअर करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा ते भर पावसात ते वर वायर येतात तर असे म्हणजे दुर्घटना घडतात। तर नक्कीच महासभेमध्ये आपण हा विषय घेऊन तत्पूर्वी MSCB किंवा जे पण प्राधिकरण आहे त्यांना पर्सनली त्यांची मीटिंग लावून त्यांना याविषयी पूर्ण सूचना देऊन तात्काळ त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी सांगणार। नक्कीच आता जबाबदार म्हणजे ते शोधतायत, कारण MSCB ची आहे लाईन की दुसऱ्या कोणाची आहे। इथं बऱ्याच प्राधिकरण जसं आपल्या पालिकेचे CCTV कॅमेरे पण ते सुरू आहेत, तर त्यांचं म्हणणं आपली लाईन नाहीये की जर ते आपली लाईन असली तर ते बंद झालं असतं। मग इथं कुठल्या माध्यमातून हा वायर कोणाची आहे ते शोधायचं काम सुरू आहे। सध्या त्यांनी मेन जे स्विच आहेत ते पूर्ण बंद केलं, त्याच्यामुळे इथं तसा इश्यू नाहीये, पण आता ते शोधून नंतर जे कोणी त्याच्यात जबाबदार असेल त्यांना नक्कीच या संदर्भात जे योग्य ती त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार, कारण त्यांच्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो।